नमस्कार मित्रांनो, मुंबईमधून सगळ्यात मोठी बातमी. शिवसेना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा निकाल आधीच. मुंबईतील एवढ्या जागांवरती विजय तर राज ठाकरेंनाही मिळाला मुंबईतून विजय. भारतीय जनता पार्टी शिंदे गट यांचा दारुण पराभव. निवडणूक होण्याआधीच ठाकरेंच्या शिवसेनेने मनसेने मुंबईत खोलली खाती. भाजपला अखेर झोप उडाल्याचं चित्र मुंबईमध्ये. उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांचा मातोश्रीवरती जल्लोष, मातोश्रीच्या बाहेर जल्लोष. अखेर शिवसेना भवनच्या बाहेर ठाकरेंच्या शिवसैनिकांची गुलाल उधळत जल्लोषाची घोषणा. नेमकं काय घडलं मुंबईत? कोणकोणत्या प्रभागातून उद्धव ठाकरेंचे उमेदवार झालेत विजयी? निकाल लागण्या अगोदरच उद्धव ठाकरेंना अखेर मुंबईतून पहिला अतिशय महत्वाचा निकाल आलाय हाती. सविस्तर अपडेट जाणून घेऊया. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या धर्तीवरती आज मुंबई महानगरपालिकेत अर्जाची छाननी सुरू होती. अर्जाची छाननी सुरू असतानाच या दरम्यान मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच आनंदाची बाब. तर भाजप आणि शिंदे गटासाठी झोप उडवणारी, मुंबई हातातून घेऊन निसटून जाणारी सगळ्यात मोठी खबर आता समोर येऊ लागली आहे. मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंनी, राज ठाकरेंनी, दोन्ही ठाकरे बंधूंनी अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीसमोर भाजपने आणि शिंदे गटाने देखील मोठं आव्हान त्यांना उभं केलंय. मुंबई महानगरपालिका कोणत्याही स्थितीमध्ये जिंकायची हा भाजपचा फॉर्म्युला सध्या मुंबईत कामी येताना दिसत नाही. कारण की मुंबईमध्ये भाजपला, शिंदेना जबर धक्का देण्यास ठाकरे बंधूंना अखेर मोठं यश आल्यामुळे ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मुंबईत मोठा जल्लोष केल्याचं आपण पाहतोय. राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे ही युती महायुतीला जड जाईल. अनेक पत्रकारांच्या आणि मुंबईतील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत होत्या. त्या प्रतिक्रिया समोर येत असतानाच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं राजकीय गणित सध्या समोर येत असतानाच उद्धव ठाकरे आणि मनसे यांनी कुठे मिळवला विजय ते देखील पाहणं गरजेचं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख उलटून 24 तास होत नाही तोवर महायुतीला मुंबईत जबरदस्त धक्का बसलेला आहे. यातील मनसेला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दोघांनाही अतिशय मोठा विजय या ठिकाणी संपादित हो घातलाय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. यानंतर आज अर्जाची छाननी सुरू झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक महत्वाची घडामोड मुंबई महानगरपालिकेतून समोर आली असून एक नगरसेवक किती महत्वाचा असताना मुंबई महानगरपालिकेत मात्र भाजप आणि शिंदे सेनेचे उमेदवार बाद झालेले आहेत. त्यामुळे मतदान होण्याआधीच 2 प्रभागातून महायुती स्पर्धेतून बाद झाले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 211 आणि प्रभाग क्रमांक 212 मध्ये महायुतीचे उमेदवार रिंगणामध्ये नाहीत, ते बाद झालेले आहेत. म्हणजेच मुंबईतील प्रभाग क्रमांक 211 महायुतीत शिंदे सेनेला सुटला होता. कागदपत्रांची पूर्तता न केल्याने शिंदे सेनेच्या उमेदवाराचा अर्ज स्वीकारला गेला नाही आणि तो अखेर अर्ज बाद राहिला आणि त्यांना जायला उशीर झाल्यामुळे त्यांचा अर्ज भरता आला नाही. तर प्रभाग क्रमांक 212 मध्ये भाजप उमेदवार मंदाकिनी खामकर यांचा उमेदवारी अर्ज देखील स्वीकारला गेला नव्हता. एबी फॉर्म मिळाल्यानंतर खामकर अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयात 15 मिनिटं उशिरा पोहोचल्या, त्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारला गेला नाही. प्रभाग क्रमांक 211, प्रभाग क्रमांक 212 मध्ये शिंदे सेना आणि भाजप उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात नाहीत. आजूबाजूच्या प्रभागामध्ये महायुतीला धक्का बसलाय. प्रभाग क्रमांक 212 मध्ये ठाकरे बंधूंच्या युतीकडून मनसेच्या श्रावणी हळदणकर निवडणूक लढत आहेत. त्यांच्या समोर अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी, काँग्रेस आणि अन्य पक्षांच्या उमेदवारांचं आव्हान आहे. पण या भागातील ठाकरे बंधूंची एकत्रित ताकद पाहता हळदणकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे मनसे प्रभाग क्रमांक 212 मधून खातं उघडण्याची दाट शक्यता नव्हे तर आता फिक्स झालंय. मुंबईतील 2 प्रभागामध्ये धक्का बसलेल्या भाजपनं कल्याण डोंबिवलीत मात्र विजय मिळवल्याचे चित्र सध्या समोर येत आहे. मात्र मुंबईत दोन्ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि मनसेला मिळाल्यामुळे सत्तेसाठी यांना केवळ 112 जागांची गरज असल्याचं सध्या दिसतंय. त्यामुळे निवडणूक होण्याआधीच, मतदान होण्याआधीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईत मात्र खातं खोलल्याचं यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होतोय. याचीच कुणकुण लागले असताना शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टीने मात्र
याविषयी संताप व्यक्त केला असून आपल्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांवरती त्यांनी याचा पूर्णपणे गुपित टाकलंय। या सगळ्या कारणामुळे शिंदेसेना आणि भारतीय जनता पार्टी मुंबईत बॅकफुटवरती, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये फुल फॉर्म मध्ये असल्याचं दिसतंय। त्यामुळे 2 जागा जास्त निवडून आल्यामुळे ठाकरेंना मात्र मुंबईत खूप मोठं वरचढ प्राप्त झाले आहे। मित्रांनो, यावरती प्रतिक्रिया द्या।